नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये. आणि खूप दिवस झाले मोठा ब्लॉग करायला आणि माझ्या मतेने महिन्याच्या वरच झाले असते. ते पा मी आज मटण आणलेलं आहे, ते तुम्हाला करून दाखवते. कसं करायचं ते पण सांगते, नवीन पद्धती. चला, हे पा मटण आहे, त्याला मी हळद लावलेली थोडीशी आणि ती अशी लावून घ्यायची. आणि काय करायचं ते पण सांगते तुम्हाला. हे पा कांदे कापलेले मी 3. हे बाकीचे कांदे वेगळे यायचे माझी भाजीचे. आणि हे कांदे म्हणजे पिवळ्या रशासाठी आहे. आणि ते पहिले पिवळा रस करायचा. आपण तेल तापवायला ठेवलेलं होतं मी. हे पा कांदा चांगला परतून घ्यायचा. हे जिरं आहे, जिरं पण टाकून द्यायचं म्हणजे ते चांगलं तळले जाईल. हा पा लसूण आहे ठेचलेला, तो असा थोडासा जाडसर आहे, जास्त बारीक नाही आहे, तो पण टाकायचा आपण. हे मटण टाकते आता. आणि एका साईडला पाणी तापायला ठेवलेलं आहे. असं मस्त परतून घ्यायचं, वर खाली करून घ्यायचं. हे पहा असं वर खाली करून घ्यायचं. मी कुकरची लेस काढून घेतली, फक्त असं काढून द्यायचं म्हणजे ते थोडंसं वाफमध्ये शिजेल आणि अंगाला पाणी सुटेल. हे पहा आता पाणी सुटलेलं आहे आपल्याला मटणला. हे पहा मस्तपैकी दिसतंय ना. आणि आता हे गरम पाणी याच्यात टाकायचं आणि 4 शिट्या घ्यायच्या. हे पहा मसाला घेतलेला आहे मी. काय घेतलं ते पण सांगते. फक्त हे कांदे सोडून खोबरं आहे कच्चं, लसूण आहे त्याच्यातून अर्धाच टाकायचा, एवढा लसूण नाही टाकायचा. परत अद्रकचे तुकडे घेतलेले. हे पहा 2 कांदे आहे, कोथिंबीर आहे. मग तुम्हाला आता कसं करायचं ते पण सांगते. हे पहा पहिले खोबरं दळायचं, त्याच्यात कोथिंबीर घालायची, परत अद्रक लसूण ते पण टाकून द्यायचं. आणि कांदा नंतर शेवटून दळायचा. पहिले हे दळायचं मग कांदा दळायचा. हे पहा हे मी अख्खा मसाला आहे आणि त्याला कुटून घेतला आहे. फक्त काय घेतलं मी, लोंग घेतला आहे, मिरी घेतली आहे आणि आपला वेलदोडा हिरवा ह्या तेलात टाकायचा. हे पहा असा मस्त. आणि परत आपली ही पेस्ट केलेली खोबरं आल्याची लसूणची कोथिंबीर ही पण त्याच्यात टाकून द्यायची. असं मस्त परतून घ्यायचं. हे पहा असं मस्त परतून घ्यायचं. आणि असा पहा मस्त मोकळा मोकळा झाला आणि वास तर इतका भारी येतोय, एकदम भारी वाटतो. हे पहा घरगुती मसाला आहे माझा काढा. हे पहा 1.5 चमचा हळद, थोडी तिखट घालायचं. नॉर्मल तिखट आहे, थोडं जास्तच घालते मी. असं मस्त परतून घ्यायचं. कांद्याची आपण कांदा भाजला ना त्याची पेज येईल ती पण घालायची. हे पहा थोडंसं तेल कमी पडलं आहे, त्याच्यामुळे आपण काय करायचं, थोडंसं पिवळा रसा याच्यात टाकायचा म्हणजे त्याला तेल येईल. हे पहा कसं तेल येतं आहे पहा. असं टाकायचं, पूर्ण भाजी टाकून द्यायची. फक्त थोडे पीस टाका, जसा नका टाका. पहा असं वर खाली करून घ्या आणि थोडंसं असंच राहू द्या 2 मिनटं. आणि आता 2 मिनटं झाली, पाणी टाकायचं पिवळा रसा. हे पहा थोडंसं वाढवायची ती आणि अजून थोडं पाणी घालायचं मला. पहा मीठ घातलं मी चवीनुसार बस. हे पहा आपली आली कोथिंबीर. झाली भाजी तयार आपली. आता आपली भाजी झाली. आता मी ताट करते. कशी झाली, मस्त झालेली आहे, एकदम भारी कधी पण आलेली आहे. झाली आपली भाजी तयार. आणि तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडली असेल तर सबस्क्राईब करा. चला.